जर तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहिती बातम्या रोज ऐकायला तयार राहा. मी रोजच नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी सादर करत आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. बीडमध्ये धक्कादायक बातमी समोर आली आहे. बालविवाहाचा भीषण अंत हे झालेला आहे. 16 वर्षीय चिमुकलीचा गर्भपात एका नराधमानं केला आहे. कायद्याचे धिंदवडे शासकीय यंत्रणा झोपलेत का? पॉस्कोसह बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करा. केजमध्ये तालुक्यातून माणुसकीला आणि प्रशासनाला विचार करायला लावणारी एक अत्यंत हद्द फाडणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीरपणे बालविवाह लावून दिल्यानंतर ती शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याने 6 महिन्याच्या गर्भवती असताना तिचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने केज तालुक्यातील शासकीय यंत्रणेने भावाडे काढले असून बेटी बचाओ घोषणा देणारी यंत्रणा किती सुस्त आहे याचा प्रयत्न आला आहे. नेमकी घटना काय आहे मिळालेल्या माहितीनुसार आपण सांगणार आहोत. तालुक्यातील एका गावातील अनुचित जमातीच्या अवघ्या 16 वर्ष 3 महिने वय असलेल्या मुलीचा वर्षभरापूर्वी विवाह लावून देण्यात आला होता. मुलगी अल्पवयीनच होती हे माहीत असतानाही समाजातील काही पुरुषांनी आणि नातेवाईकांनी हा गुन्हा केला. सासरी नांदत नसताना पतीकडून झालेल्या वारंवार शरीर संबंधामुळे ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. मात्र कोवळे वय आणि शारीरिक संबंधामुळे ती 6 महिन्याची गरोदर असतानाच तिला भीषण गर्भपाताला समोर जावं लागले. विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू. शेजाऱ्याविरुद्ध सदोष मनुवादाचा गुन्हा दाखल. वैद्यकीय विद्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाविरुद्ध या संपूर्ण प्रकरणातील भीषणता समोर आली आहे. कायद्याचे कवच फक्त कागदावरच. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवर 17 एप्रिल रोजी रात्री पती, सासू सासरे यांच्यासह 5 जण व नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलीस ठाण्यात 217/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 64 कलम, बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 चे कलम 9, 10, 11 आणि पॉस्को अंतर्गत कलम 4, 6, 8, 12, 17 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अंमली पदार्थाची मगरमिट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा फौजदार लक्ष्मण कीर्तने हे तपास करत आहेत. मात्र केवळ गुन्हे दाखल करून प्रश्न सुटणार का? एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या व्यवस्थेला जबाबदार धरले जाणार आहेत का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोरजोरात सुरू झाली आहे. केज तालुक्यातील या घटनेने सामाजिक आणि प्रशासकीय परिस्थितीवर गंभीर प्रश्नचिन्हे उभे केले आहेत. प्रशासनाने अपयश. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि पोलिसांची मोठी फळी असतानाही तालुक्यात सर्रास बालविवाह कसे होतात? दप्तर मुलगी 6 महिन्याची गर्भवती होईपर्यंत एकाही शासकीय यंत्रणेला याची कुजबूज लागली का नाही? पोलीस दरारा संपला आहे का? तालुक्यात गुन्हेगारी आणि अशा संवेदनशील घटना वाढत असताना पोलिसांचा आता काही हक्क राहिला नाही का असे दिसून येत आहे. कायदे फक्त कागदपत्री उरले असून नराधमांना या
कायद्याची भीती उरली नाही का? शासनाने अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेसाठी आता कायद्याने नवीन सुधारणा करणे गरजेचे असून याला जबाबदार आता गावचा सरपंच किंवा पोलीस पाटील याला धरले तर बालविवाह ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. याशिवाय ज्या गावात असे वारंवार प्रकार घडत आहेत अशा गावांना शासकीय योजनेतून वगळण्यात यावे. त्याला कुठलाही विकास निधी वितरित करण्यात येऊ नये असे कडक आणि टोकाचे निर्णय घेतले तर अशा घटनांना चाप बसेल. अन्यथा अरे माझ्या मागल्या याशिवाय काहीही होणार नाही हे निश्चित आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.